नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेऊया ऊसावरील लालकुज हा रोग होण्यामागची कारणे, प्रादुर्भावाची लक्षणे आणि त्यावरील जैविकांचे रासायनिक नियंत्रण याविषयी। शेतकरी बंधूंनो, ऊसावरील लालकुज हा रोग कोलेटोट्रिकम फाल्कॅटम या रोगकारक बुरशीमुळे होतो। या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो। तसेच या रोगाला ऊसाचा कर्करोग असेही म्हणतात। या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास ऊस पिकाचे 100% नुकसान होते। लालकुज या रोगाची लक्षणे पानावरती तसेच कांडीवरती दिसून येतात। सुरुवातीला पानांच्या शिरेवर वरील बाजूस लालसर रंगाचे ठिपके आढळतात। कालांतराने हे ठिपके मोठे होऊन पूर्ण पान वाळून जाते। रोगट ऊसाची पाने वाळल्यानंतर कांड्यावरती तपकिरी किंवा लालसर तपकिरी रंगाची पट्टे आढळतात आणि त्यानंतर कांड्या सुकतात व वाळून जातात। त्याचबरोबर कांड्यांचा आतील भाग पोकळ होऊन त्यावरती कापसासारखी किंवा करड्या रंगाच्या बुरशीची वाढ आढळून येते। तसेच कांड्यांच्या आतील भागाचा वास हा अल्कोहोल सारखा येतो। जैविकांचे बेन्सान हे बुरशीनाशक ज्यामध्ये कार्बेंडिझम 50% WP हा घटक आहे, ते या रोगाचे प्रभावी नियंत्रण करते। शेतकरी बंधूंनो, आपण बेन्सानचा वापर कांडी प्रक्रिया, आळवणी किंवा फवारणीद्वारे करू शकतो। कांडी प्रक्रियेसाठी लागणीपूर्वी ऊस बेण्यास बेन्सान 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 15 मिनिटे प्रक्रिया करावी। त्याचबरोबर रोगट बेणे खणून काढल्यानंतर त्या ठिकाणी बेन्सान 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी। तसेच पानावरती रोगाची लक्षणे आढळल्यास बेन्सान 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी। धन्यवाद।